नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असा हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आलू दम मसाला बनवणार आहोत. हा एवढा टेस्टी झालेला आहे, अगदी घरच्या साहित्यात आहे, झटपट आहे आणि कमी वेळेमध्ये आहे. तर चला हा आलू दम मसाला कसा बनवलेला आहे तर बघूया. तर त्यासाठी मी इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे जाडसर कट करून घेतलेले, 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले, 7-8 काजू इथे मी एक अर्धा तास अगोदर भिजत घातलेले होते, 2 इथे छोटे टोमॅटो घेतलेले, टोमॅटो जर मोठा असेल तर एकच घ्यायचा, आणि 7-8 इथे मी लसण पाकळ्या घेतलेल्या आहे. आता हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं, जे आल्याचे तुकडे घेतलेले आपण ते आपल्याला यामध्ये घालायचे, लसण पाकळ्या मी यामध्ये घालते, आणि जो कांदा आपण कट करून घेतलेला तो मी यामध्ये घालते. सुरुवातीला आपल्याला एवढंच वाटण बनवून घ्यायचं आहे आणि राहिलेलं वाटण आपण नंतर बनवणार आहोत. तर असं मी मिक्सरला बारीक असं इथे पेस्ट बनवून घेतलेली. हे आपण एका साईडला मी वाटीमध्ये काढून घेतलेली, आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला टोमॅटो आणि जे काजू आपण भिजत घातलेले होते ते पाण्यासकट मी यामध्ये घातलेले, आणि याची सुद्धा आपल्याला मस्त अशी बारीक इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी हे आलू घेतलेले आहेत. आता हे छोट्या आकाराचे आलू आहे, तर हे मी 50% शिजवून घेतलेले आणि त्याची अशी साल काढून घेतलेली आहे. आलू दम मसाला बनवण्यासाठी आपल्याला ह्या अशाच पद्धतीचे आलू इथे आपल्याला वापरायचे आहे. आता याला आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात असा काटेरी चम्मच असतो किंवा मग टूथपिक असेल, त्या साहाय्याने अशा प्रत्येक बटाट्याला आपल्याला मस्त अशा टोचा मारून घ्यायच्या आहे, म्हणजे छान ते आतून सुद्धा शिजले जातात. तर अशा पद्धतीने इथे राहिलेल्या संपूर्ण आलूंना मी अशा काटेरी चम्मचने छान अशा टोचा मारून घेतलेल्या आहे. आता हे आलू आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये आपल्याला 1 पडी तेल घालायचं. तेल छान गरम झाल्यानंतर जे आलू आपण इथे शिजवून घेतलेले आहे त्या संपूर्ण आलू आपल्याला यामध्ये घालायचे, आणि मध्यम आचेवर छान त्याला आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी हे आलू डीप फ्राय करून सुद्धा घेऊ शकता. इथे छान आपले आलू शालो फ्राय करून झालेले आहे. आता त्याच पॅनमध्ये मी परत 2 पडी तेल घालते. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे. तर त्यासाठी मी इथे 1 मोठी वेलची घेतली, 2 लवंग घेतले, तेजपत्ताची काही पानं घेतली, 1 चम्मच जिरं घेतलं, चक्रफूल इथे मी घेतलेलं, 1 दालचिनीचा तुकडा, काही मिरे आणि 3-4 इथे मी लवंग घेतलेले आहे. आता हे संपूर्ण खडे मसाले आपल्याला 10-15 सेकंद हलकेसे असे परतून घ्यायचे आहे. आता जी कांद्याची पेस्ट आपण सुरुवातीला बनवून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची, आणि हे पेस्ट इथे आपल्याला कमी आचेवर छान अशी परतून घ्यायची, म्हणजे त्यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत हे मी इथे परतून घेतलेली आहे. हलकासा कलरसुद्धा इथे चेंज झालेला आहे. त्यानंतर जी टोमॅटो आणि काजूची आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ते सुद्धा आपल्याला त्या यामध्ये घालायची, आणि हे पेस्टसुद्धा आपल्याला छान असा यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत हा सुद्धा इथे परतून घ्यायचा आहे. तर हे शिजवण्यासाठी इथे मी 2 मिनिट आपल्याला यावर झाकण ठेवायचं, आणि झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे, छान त्याला साईडने तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर यामध्ये मी 1 चम्मच मिरची पावडर घेतलेला आहे, ते आपल्याला यामध्ये घालायचं. 1 चम्मच इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेते, याने कलर खूप छान असा येतो, ते यामध्ये घातलेलं. थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची. 1 चम्मच इथे मी धना पावडर घातलेला आहे, आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. हा मसाला सुद्धा आता आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, आणि ह्या मसाल्यामध्ये छान अशा परतून घेतलेला. हा मसाला सुद्धा आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 चम्मच दही घेतलेला आहे. दही इथे मी छान असं फेटून घेतलेलं आहे. असं दही घातल्याने भाजीला खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही यामध्ये क्रीम असतं ते 2 चम्मच घालू शकता, किंवा मग तुमच्याकडे या दोघीपैकी काही नसेल तर जे घरची दुधावरची साय असते ती 2 चम्मच छान अशी फेटून तुम्ही यामध्ये घालू शकता. छान असं इथे मी मिक्स करून घेतल्यानंतर हा मसाला आता झाकण ठेवून 2 मिनिट आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचा आहे. मसाला सुद्धा छान शिजून झालेला आहे. आता जे आलू आपण इथे फ्राय करून घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये घालायची. थोडासा कोथिंबीर इथे मी कट करून घातलेला. मस्त हे आलू आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, आणि मसाल्यामध्ये हे आलू आपल्याला 1 मिनिट शिजू द्यायचे आहे, म्हणजे मसाला मस्त असा आलूमध्ये मुरतो, आणि मग तेच आलू सुद्धा चवीला छान लागतात. 1 मिनिट हे मी छान असे मसाल्यामध्ये हे आलू इथे शिजवून घेतलेले, म्हणजे वाफून घेतलेले. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं. पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं. इथे मी आलू मसाला बनवते म्हणून मी यामध्ये 1च ग्लास पाणी घातलेलं. तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायचं असेल किंवा मग यापेक्षा थोडीशी पातळ बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं, कारण मीठ आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत कुठेच वापरलेलं नाही. मीठ घातल्यानंतर 1 चम्मच इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे,
हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल। मस्त इथे मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आलू आता आपल्याला झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचे आहे। कारण आलू आपण सुरुवातीला सुद्धा 50% शिजवले आहे, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही। एक 7 ते 8 मिनिट झालेले आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आलू सुद्धा इथे आपले संपूर्ण शिजून झालेला आहे। तर मस्त इथे आपला दम आलू मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच इथे मी बटर घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी साजूक तूप सुद्धा घालू शकता। बटर घातल्यानंतर परत मी हे मस्त इथे मिक्स करून घेतलेलं। या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे। आता गॅस बंद करून यावर आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट हे आपल्याला तसेच ठेवायचं आहे। ते 3 ते 4 मिनिट झालेले आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त इथे हॉटेलसारखा आलू दम मसाला इथे आपला तयार झालेला आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त ग्रेव्ही आवडत असेल, आता हा घट्ट झालेला आहे, ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही पाणी सुरुवातीला आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं। तर इथे परफेक्ट इथे आपला आलू दम मसाला तयार झालेला आहे। अगदी झटपट आहे, घरच्या साहित्यात आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट आहे। हा आलू दम मसाला तुम्ही चपाती, पराठे किंवा मग भातासोबत सुद्धा खाऊ शकता। बऱ्याच वेळा लग्न कार्यात किंवा मग हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा आलू दम मसाला बनवला जातो, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आम्ही हा मस्त गरमागरम बटरच्या पराठ्यासोबत सर्व केला, चवीला अप्रतिम झालेला आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशा एका साध्या सोप्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।